हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करून बघा कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. आणि स्वतःच्या मनानेही काही इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करत चलायचा. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो आणि काय त्याचा अर्थ होऊ शकते म्हणून. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ॲक्वेस. ओके, ACQUIESCE. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे तर ॲक्वेस. ॲक्वेस. ओके, सो ACQUIESCE याला प्रोनाउन्स करायचं आहे ॲक्वेस. सो याचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय होतं? टू ॲक्सेप्ट ऑर ॲग्री विदाउट प्रोटेस्ट इवन इफ अनविलिंग. ओके, सो इंग्लिशमध्ये याचं मीनिंग काय होतं? टू ॲक्सेप्ट ऑर ॲग्री विदाउट प्रोटेस्ट इवन इफ अनविलिंग. हिंदीमध्ये अर्थ होतो याचा अनिच्छापूर्वक सहमत होणार. म्हणजेच काय आहे की विरोध न करता मान्य करणे. ओके, काही प्रोटेस्ट न करता, काही विरोध न करता त्याच्यावर ॲग्री होणे, मान्य करणे, त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये त्याला एक वर्ड यूज करण्यात येतो, तर तो वर्ड आहे ॲक्वेस. सो इंग्लिशमध्ये मीनिंग होतं टू ॲक्सेप्ट ऑर ॲग्री विदाउट प्रोटेस्ट इवन इफ अनविलिंग. हिंदीमध्ये मीनिंग होतं अनिच्छापूर्वक सहमत होणार. मराठीमध्ये काय होतं? मूकसंमती देणे. ओके, मराठीमध्ये काय होतं? मूकसंमती देणे. आणखी विरोध न करता मान्य करणे आणि निमूटपणे स्वीकारणे. सो ॲक्वेसचे मराठीमध्ये काय मीनिंग होतं तर मूकसंमती देणे, विरोध न करता मान्य करणे आणि निमूटपणे स्वीकार करणे. सिनोनिम्स बघूया आता. सिनोनिम्स आहेत कंप्लाय आणि कन्सेंट, आणि अँटोनिम्स आहेत रेजिस्ट आणि अपोज. ओके, सो ॲक्वेसचे काय सिनोनिम्स आहे तर कंप्लाय आणि कन्सेंट, आणि अँटोनिम आहे रेजिस्ट आणि अपोज. सो हा सेंटेन्स आहे. या सेंटेन्सला तुम्ही एकदा ट्राय करून बघा काय याचं मिनिंग होऊ शकतं आणि कसं ॲक्वेन्सला या सेंटेन्समध्ये वर्ड यूज करण्यात आलेला आहे या वर्डला. ओके, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे ब्लॅटंट. ब्लॅटंटचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं व्हेरी ऑब्वियस अँड डन विदाउट शेम. व्हेरी ऑब्वियस अँड डन विदाउट शेम म्हणजेच काय तर ब्लॅटंट. हिंदीमध्ये याचं काय मीनिंग होतं तर स्पष्ट आणि खुलेआम. मराठीमध्ये पण स्पष्ट असाच अर्थ होतो ब्लॅटंटचा. आणखी काय होतं? एकतर आहे स्पष्ट, उघड उघड आणि निर्लज्जपणाचे. तर हे आहे अर्थ ब्लॅटंटचं. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं ब्लॅटंटचं स्पष्ट आणि खुलेआम. मराठीमध्ये होतं स्पष्ट, उघड उघड आणि निर्लज्जपणे. सिनोनिम्स आहेत ग्लेअरिंग आणि ऑब्वियस, आणि अँटोनिम आहेत ब्लॅटंटचे सबटल आणि कन्सिल्ड. ओके, सिनोनिम्स आहेत ब्लॅटंटचे ग्लेअरिंग आणि ऑब्वियस, आणि अँटोनिम आहे सबटल आणि कन्सिल्ड. सो इथे सेंटेन्स दिलेला आहे द रिपोर्ट एक्सपोज्ड ब्लॅटंट करप्शन. सो याला तुम्ही एकदा ट्राय करून बघा या सेंटेन्सचा काय अर्थ होतो आणि ब्लॅटंटला इथे कसं यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कन्स्पिक्युअस. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे? कन्स्पिक्युअस. कन्स्पिक्युअस इंग्लिशमध्ये मीनिंग होतं इझिली सीन ऑर नोटिस्ड. इझिली सीन ऑर नोटिस्ड. हिंदीमध्ये कन्स्पिक्युअसचं मीनिंग काय होतं तर स्पष्ट आणि ध्यान आकर्षित करणे वाला. ओके, जो अट्रॅक्ट करतो, जो आपलं मन वळवतो किंवा त्याच्यावर आपलं जास्त लक्ष जातं, त्याला इंग्लिशमध्ये काय यूज करण्यात येतं वर्ड तर कन्स्पिक्युअस. सो याचं मराठीमध्ये काय मीनिंग होतं? हिंदीमध्ये होतं स्पष्ट आणि ध्यान आकर्षित करणे वाला. मराठीमध्ये काय होतं? स्पष्ट दिसणारे, चटकन लक्षात येणारा आणि उघड दिसणारा.
सो कॉन्स्पिक्युअसचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं? स्पष्ट दिसणारे, चटकन लक्षात येणारा आणि उघड दिसणारा. सिनोनिम्स आहेत नोटिसेबल आणि प्रॉमिनंट. सिनोनिम्स काय आहेत कॉन्स्पिक्युअसचे? नोटिसेबल आणि प्रॉमिनंट. आणि अँटोनिम्स आहेत इनकॉन्स्पिक्युअस आणि हिडन. ओके, हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कॉन्स्पिक्युअसचे. या सेंटेन्समध्ये कॉन्स्पिक्युअसला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते एकदा ट्राय करून बघा. स्वतःच्या मनाने पण तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. इझी सेंटेन्सेस केले तरी चालतं. जसं तुम्ही डेलीमध्ये जसं बोलत आहे ते डेलीमध्ये सुद्धा त्या वर्ड्सला आपण यूज करून करून एखादा सेंटेन्स बनवू शकतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? डेफरन्स. DEFERENCE. डेफरन्स. ओके, डिफरन्स नाही आहे डेफरन्स. सो डेफरन्स इंग्लिश मध्ये काय मिनिंग होतं? रिस्पेक्टफुल रिगार्ड फॉर अनादर पर्सन्स ओपिनियन ऑन अथॉरिटी. रिस्पेक्टफुल रिगार्ड फॉर अनादर पर्सन्स ओपिनियन ऑर अथॉरिटी म्हणजेच काय होतं? डेफरन्स. हिंदीमध्ये डेफरन्सचं मिनिंग होतं सन्मान आणि आदर. आणखी काय होतं? मान, मान सन्मान किंवा मान सन्मान हे मराठीमध्ये यूज करण्यात येतं डेफरन्स करता. हिंदीमध्ये मिनिंग आहे डेफरन्सचा सन्मान आणि आदर. मराठीमध्ये काय होतं? सन्मान, मान, मान सन्मान सुद्धा आपण म्हणू शकतो, मान सन्मान आणि आदर. सो मराठीमध्ये मिनिंग होतं डिफरन्सचं सन्मान, मान, मान सन्मान आणि आदर. सिनोनिम्स आहेत रिस्पेक्ट आणि रेव्हरन्स. रिस्पेक्ट आणि रेव्हरन्स हे सिनोनिम्स आहेत डिफरन्सचे. आणि अँटोनिम्स आहेत डिसरिस्पेक्ट आणि कंटेम्प्ट. डिसरिस्पेक्ट आणि कंटेम्प्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एफिकेशियस. EFFICACIOUS. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? एफिकेशियस. एफिकेशियस. EFFICACIOUS चं प्रोनाउन्सिएशन आहे एफिकेसिस. इंग्लिशमध्ये मिनिंग होतं एफिकेसिसचा प्रोड्युसिंग द इंटेंडेड रिझल्ट सक्सेसफुली. प्रोड्युसिंग द इंटेंडेड रिझल्ट सक्सेसफुली म्हणजे होतं एफिकेसिस. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं प्रभावी आणि कारगर. मराठीमध्ये काय होतं? मराठीमध्ये सुद्धा आपण याला प्रभावी म्हणू शकतो. आणखी काय म्हणू शकतो? परिणामकारक किंवा गुणकारी आणि फलदायी आणि प्रभावी. सो प्रभावी हे हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं एफिकेशियसला आणि मराठीमध्ये सुद्धा. मराठीमध्ये मिनिंग होतं एफिकेशियसचं परिणामकारक किंवा गुणकारी, फलदायी आणि प्रभावी. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आता काय आहे. एफिकेशियसचे सिनोनिम्स आहेत इफेक्टिव्ह आणि इफिशियंट. आणि अँटोनिम्स आहेत इनइफेक्टिव्ह आणि युजलेस. ओके, एफिकेशियसचे सिनोनिम्स आहेत इफेक्टिव्ह आणि इफिशियंट. आणि अँटोनिम्स आहेत इनइफेक्टिव्ह आणि युजलेस. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे फ्लॅग्रंट. फ्लॅग्रंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ऑब्व्हियसली ऑफेन्सिव्ह ऑर रॉंग. ऑब्व्हियसली ऑफेन्सिव्ह ऑर रॉंग म्हणजे होतं फ्लॅग्रंट. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं फ्लॅग्रंटचं घोर आणि स्पष्ट रूप से गलत. मराठीमध्ये काय होतं? संतापजनक, निंदनीय आणि उघडपणे चुकीचे. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं फ्लॅग्रंटचं घोर आणि स्पष्ट रूप से गलत. मराठीमध्ये काय होतं? संतापजनक, निंदनीय आणि उघडपणे चुकीचे. सिनोनिम्स आहेत फ्लॅग्रंटचे ब्लॅटंट आणि आउटरेजियस. ब्लॅटंट आणि आउटरेजियस हे सिनोनिम्स आहेत फ्लॅग्रंटचे. जसं आपण ब्लॅटंट बघितलेलं आहे. ब्लॅटंट म्हणजे काय होतं? स्पष्ट आणि खुलेआम. ओके, हे सिनोनिम्स आहेत फ्लॅग्रंटचे. अँटोनिम काय आहे फ्लॅग्रंटचं? मायनर आणि इनकन्स्पिक्युअस. इनकन्स्पिक्युअसचं सुद्धा आपण बघितलेलं आहे काय आहे म्हणून मिनिंग. सो याच्यामध्ये त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स दिलेले आहे. परत एकदा तुम्ही रिवाइज करून घ्या. सो फ्लॅग्रंटचे सिनोनिम्स आहेत ब्लॅटंट आणि आउटरेजियस. आणि अँटोनिम आहे मायनर आणि इनकन्स्पिक्युअस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे गाईल. GUILE. काय होतं? गाईल. गाईलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं क्लेवर डिसेप्शन यूज टू अचीव समथिंग. क्लेवर डिसेप्शन यूज टू अचीव समथिंग म्हणजे होतं गाईल. हिंदीमध्ये गाईलचं मिनिंग होतं कपट आणि छल. मराठीमध्ये सुद्धा काय होतं? कपट, आणखी लबाडी
धूर्तपणा आणि फसवणूक. सो इंग्लिशमध्ये गाईलचं मिनिंग आहे क्लेवर डिसेप्शन यूज टू अचीव समथिंग. काहीतरी अचीव करण्यासाठी छल कपट करणे, लबाडी करणे, फसवणूक करणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं गाईल. हिंदीमध्ये होतं कपट आणि छल. मराठीमध्ये मिनिंग होतं गाईलचं कपट, लबाडी, धूर्तपणा आणि फसवणूक. सिनोनिम्स आहेत डिसिट आणि ट्रिकरी, आणि अँटोनिम्स आहेत ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी. सिनोनिम्स काय आहेत गाईलचे? डिसिट आणि ट्रिकरी, आणि अँटोनिम आहे ऑनेस्टी आणि सिन्सिअरिटी. नेक्स्ट वर्ड आहे हिंडरन्स. हिंडरन्स इंग्लिशमध्ये मिनिंग होतं समथिंग दॅट डिलेज ऑर प्रिव्हेंट प्रोग्रेस. म्हणजे काहीतरी प्रोग्रेस, काहीतरी काम चालू आहे, त्या कामामध्ये काय येणे? अडथळा येणे किंवा बाधा येणे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं हिंडरन्स. सो इंग्लिशमध्ये मिनिंग आहे याचं हिंडरन्सचं समथिंग दॅट डिलेज ऑर प्रिव्हेंट प्रोग्रेस. मिनिंग पण चांगल्याने वाचायचे, कारण की वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये तुम्हाला विचारू शकतं की हे जे सेंटेन्स दिलेलं आहे, जे मिनिंग दिलेलं आहे, या मिनिंगचं काय वन वर्ड आपण यूज करू शकतो म्हणून. सो म्हणून वन वर्ड सबस्टिट्यूशन करता जे मिनिंग्स आहे ते परत एकदा वाचून घ्यायचे इंग्लिश मधले. हिंडरन्सचं इंग्लिश मधलं मिनिंग काय आहे? तर समथिंग दॅट डिलेज ऑर प्रिव्हेंट प्रोग्रेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं हिंडरन्सचं बाधा आणि रुकावट. मराठीमध्ये काय होतं? अडथळा किंवा विघ्न आणि आड येणारी गोष्ट. सो हिंडरन्सचं काय होतं मराठीमध्ये मिनिंग? तर अडथळा, विघ्न आणि आड येणारी गोष्ट. सिनोनिम्स आहेत ऑब्स्टेकल, इम्पिडमेंट. सिनोनिम्स आहेत हिंडरन्सचे ऑब्स्टेकल आणि इम्पिडमेंट, आणि अँटोनिम आहे एड आणि असिस्टन्स. ओके, सेंटेन्स एकदा वाचून त्याला ट्राय करून बघा की सेंटेन्स मध्ये कसं वर्डला यूज केलेलं आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इनहेरंट. इनहेरंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं एक्झिस्टिंग ॲज अ नॅचरल पार्ट ऑफ समथिंग. एक्झिस्टिंग ॲज अ नॅचरल पार्ट ऑफ समथिंग म्हणजेच काय आहे? तर इनहेरंट. याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? अंतर्निहित. ओके, अंतर्निहित आणि स्वाभाविक. मराठीमध्ये काय होतं? अंगभूत आणि स्वाभाविक हे मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं इनहेरंटला. आणखी काय होतं? मूळचा आणि जन्मापासूनचा. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं इनहेरंटचं? अंगभूत, स्वाभाविक, मूळचा आणि जन्मापासूनचा. इंग्लिशमध्ये होतं एक्झिस्टिंग ॲज अ नॅचरल पार्ट ऑफ समथिंग. कशाचं पण नॅचरल पार्ट आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं इनहेरंट. हिंदीमध्ये मिनिंग होतं अंतर्निहित आणि स्वाभाविक. सिनोनिम्स आहेत इनहेरंटचे इंट्रिन्सिक आणि इनेट. काय आहेत सिनोनिम्स? इंट्रिन्सिक आणि इनेट. आणि अँटोनिम आहेत एक्वायर्ड आणि एक्सटर्नल. एक्वायर्ड आणि एक्सटर्नल हे अँटोनिम्स आहेत इनहेरंटचे. आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड आहे जस्टिफाय. जस्टिफायचं काय आहे इंग्लिशमध्ये वर्ड? तर टू शो ऑर प्रूव्ह दॅट समथिंग इज राईट ऑर रिझनेबल. म्हणजे जे काय आहे योग्य आहे, ज्याला आपण समर्थन करतो. ओके, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं जस्टिफाय. आणि इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे जस्टिफायचं? तर टू शो ऑर प्रूव्ह दॅट समथिंग इज राईट ऑर रिझनेबल. हिंदीमध्ये मिनिंग होतं जस्टिफायचं औचित्य सिद्ध करणं आणि उचित ठराणा. आणि मराठीमध्ये काय होतं? समर्थन करणे, योग्य ठरवणे आणि कारण देणे. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं जस्टिफायचं औचित्य सिद्ध करणं आणि उचित ठराणा. मराठीमध्ये होतं समर्थन करणे आणि योग्य ठरवणे, कारण देणे. सो सिनोनिम्स आहेत जस्टिफायचे डिफेंड आणि व्हॅलिडेट. डिफेंड आणि व्हॅलिडेट हे सिनोनिम्स आहेत जस्टिफायचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? कंडेम आणि रिफ्यूट. कंडेम आणि रिफ्यूट. सो हे सेंटेन्स दिलेलं आहे, सेंटेन्स ट्राय करून बघा. स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस ट्राय करा बनवायला. कसं सेंटेन्स मध्ये आपण वर्ड यूज करू शकतो, जे आपण डेली मध्ये बोलत असतो ते डेली मधले सुद्धा आपण जे सेंटेन्सेस आहेत, काही काही इझी वर्ड्स सेंटेन्सेस आहेत, त्या सेंटेन्सेस मध्ये हे वर्ड यूज करून सुद्धा तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्या सेंटेन्सचा अर्थ कळेल. आणि जे पण मिनिंग्स दिलेले आहेत, तुम्हाला जर हिंदीमध्ये इझी वाटत असेल मिनिंग्स तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये वाटत असेल तर मराठीमध्ये वाचा. फक्त आपल्याला काय करायचं आहे की व्होकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग करायची आहे काही करून. त्यामुळे तुम्हाला
हिंदी असो की मराठी दोन्हीमध्ये कोणतंही जे तुम्हाला चांगलं वाटतं ते तुम्ही समजतं ज्याच्याकडनं तर ते तुम्ही वाचू शकता, हिंदी असो की मराठी असो. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की सेंटेन्सचा काय अर्थ होतो आणि कसं त्या वर्डला आपण एखाद्या सेंटेन्समध्ये यूज करू शकतो म्हणून. सो सिनोनिम्स, अँटोनिम्स जे पण आहे ते परत एकदा वाचून घ्याल. एवढेच सिनोनिम्स आणि अँटोनिम्स नसतात, प्रत्येक वर्डचे खूप सारे भरपूर सारे असतात. म्हणून जेवढे आपण इथे घेऊ नाही शकत जास्त, तर काही जे आहे ते इम्पॉर्टंट घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जर आणखी वाचायचे असेल तर तुमच्याकडे डिक्शनरी आहे किंवा एखादी बुक असतं त्याच्यामध्ये त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स दिले राहते किंवा गुगल करू शकता तुम्ही. गुगलवर तर खूप सारे पीडीएफ मिळून जातात. ते सुद्धा एकदा वाचायचं, एकदा इथलं वाचायचं की काय होतं म्हणून त्यांच्यामधले सिनोनिम्स, अँटोनिम्स जे पण आहे ते सगळे वाचून घ्यायचे. त्यामुळे आणखी तुमची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होईल. आणि याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्या लिंक तिथे लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार. आणि तुम्हाला सेशन आवडला असेल, सेशनला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ मॅन. थँक्यू.